जुन्या लोकांना काही सांगायची गरज नाही हां. की बाबा बापूने आमच्यासाठी काय केलंय. न होणारा रस्ता नकाशात रस्ता नसणारा सुद्धा तिने पुराच्या काळात माणसाने बाहेर जायला वाट नव्हती, त्याने तो रस्ता करून दिला. त्यांनी कोरोना काळात म्हणा, महापुरात म्हणा, स्वतःचं घर निवासस्थान म्हणून त्यांनी रुग्णासाठी दिलेलं होतं. त्यांच्या कामामुळं त्यांचं कौतुक पण झालं. साहेबांना चांगल्या प्रकारे आम्ही इतर गावापेक्षा चांगलं लीड देतो, म्हणून आमचं गाव हे लीड गाव आहे. जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या भागात आपण जातोय, तिथल्या स्थानिकांना काय वाटतंय त्यांच्याशी चर्चा करतोय. सध्या मी आहे बनेवाडीमध्ये, सायंकाळची वेळ आहे. बनेवाडीच्या इथं मी आहे, एक युवक आहे, त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत या जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने नेमकं काय बनेवाडीत होतं. काय सांगशील मित्रा, जिल्हा परिषदेची निवडणूक लागली, एक युवक आहेस, काय नेमकं वातावरण आहे तुझ्या गावामध्ये? वातावरण हे माननीय आमदार जयंतराव पाटील साहेबांच्या बाजूने पूर्णपणे आहे. का काय वातावरण असण्याचं कारण काय? कारण साहेबांनी गावात विकासच त्या प्रकारे केला आहे. बरं, आणि काय सांगशील विकास? विकास म्हणजे आता युवकांसाठी जिम म्हणा, नंतर ना जिमचं आता बांधकाम चालू होईल थोड्या दिवसात. RCC बिल्डिंग आहे. नंतर ना मारुती देवासमोर सभागृह झालं आहे. बरं ग्रामपंचायतीवर अनेक सभागृह झालेलं आहे. बरं म्हणजे भरपूर प्रमाणात केले. नंतर ना आपले स्मशानभूमीचे असेल तिथं बसायची जागा, नंतर स्मशानभूमीची तटबंदी तिथं झाली. हां. रस्ते वगैरे झालेत. पाण्याची सोय चांगली आहे रोजची. बाकी बाकी पूर्ण विकास केला आहे चांगला, प्रत्येक दादाने म्हणा, साहेबांनी म्हणा. केलाय. हो. एकंदरीत जिल्हा परिषद निवडणूक आहेत, इथं उमेदवार कोण आहेत किंवा कसं काय? आता आमचा जिल्हा परिषदचा उमेदवार आमचा क्रांता शिवाजी वाटेगावकर हां. ते आहेत. बरं. जिल्हा ते परिषदच्या. निवडून येतील असं वाटतंय काय? काय आहे हो, वातावरण? 100% वातावरण आहे. का कारण काय? कारण म्हणजे साहेबांचा विकासच त्या प्रकारे आहे. आणि ते साहेबांच्या पक्षात असल्यामुळे ते त्यांना संधी देतील. 100% निवडून येणार ते. येणार तसं वातावरण आहे. हो, वातावरण आहे. म्हणजे आमच्या गावातच नाही, पूर्ण भागातच वातावरण आहे तसं आहे आहे. मी निकाल एकंदरीत असाच असणार काय? निकाल वन साईड असणार. वन साइड असणार. हो. पंच रंजना मोठे आपल्यासोबत आहेत. मॅडम काय सांगाल, एकंदरीत जिल्हा परिषदेची निवडणूक लागल्या, वातावरण हळूहळू तापते कारण काही तासांवर मतदान आहे. एकंदरीत काय वातावरण आहे गावामध्ये? वातावरण तसं चांगलं आहे, कारण आमदार जयंत पाटील आहेत ना, त्यांचा आमच्या गावात सारखा संपर्क दौरा असतो, हां. प्रत्येक दादांचा असतो. हां. प्रत्येकाच्या आड्या अडचणी विचारून घेतात आणि त्यानुसार त्यांच्याकडून आम्हाला निधी चांगल्या प्रकारे होतो. त्यामुळे त्यांचं मतदान म्हणजे होणार चांगल्यापैकी. त्यांना मतदान होणार. होणार. इथनं हो. उमेदवारी जिल्हा परिषदला आहेत, कोण काय कसं काय? जिल्हा परिषदेला बोरगाव गावच्या हे आहेत कांताताई शिवाजी वाटेगावकर हां. आणि पंचायत समितीला रुपालताई सपाटे बरं. ह्या उभा आहेत. म्हणजे त्यांनी दिलेले उमेदवार आहेत ते चांगले आहेत, ते चांगले आहे. निवडून येणार आहे ते. बर, मला सांगा ते काय म्हणजे जे उमेदवार आहेत ती कामाची माणसं आहेत का किंवा कामं करणारी माणसं हो, आहेत? काम करणार आहे त्यांचं ते म्हणजे ते ही करून निवडूनच दिलेत हो साहेबांनीच हां. त्यातनं. म्हणजे मुळात ती माणसं चांगली चांगली आहेत. असल्यामुळं हां. संधी दिली आहे उमेदवार. आणि एकदा रुपालताई सपाट पंचायत समितीला निवडून आले, त्यांच्या कामामुळे त्यांचं कौतुक पण झालं या. बरं बरं बरं. म्हणजे ह्याच्या अगोदर त्यांनी कामं केलेली आहेत केलेले. आणि म्हणून आता परत पुन्हा संधी दिली पुन्हा आहे. आणि त्यांना संधी दिल्या कामाच्या असल्यामुळे. बरं. मग यावेळी इथला मतदारसंघ जो आहे किंवा इथले मतदार आहेत त्यांना संधी देतील? देणार की म्हणजे हे दोन निवडून येणारच फिक्स. हां, हां, आणि ती देतील ती चांगलंच उमेदवार देते ते. हां. मग वातावरण तसं आजूबाजूला आहे का? चांगलं आहे वातावरण. हां. कारण साहेबांच्या माध्यमातून गावातील बरेच कामे झाली. ती न होणारा रस्ता नकाशात रस्ता नसणारा सुद्धा तिने पुराच्या काळात माणसाने बाहेर जायला वाट नव्हती, त्याने तो रस्ता करून दिलाय. चांगलं काम केलंय गावात. बरेच म्हणजे अशी कामं केली, ती आमच्या गावाचा विकास केलाय, त्यांच्या निधीतून झालाय. आणि आम्ही म्हणजे जनता निवडून देणारच, कारण त्यांच्याकडे आम्हाला भरपूर निधी उपलब्ध होतो. याच गावचे माजी डेप्युटी सरपंच सोपान यादव आपल्यासोबत आहेत. साहेब काय सांगाल, एकंदरीत जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आहे, उमेदवार दिलेत, इथनं लढत कशी होणार, कोण आघाडी घेईल वाटतंय, एकंदरीत इथली जनमानसात कौल कुणाला देतील असं वाटतं? काय आहे, आजपर्यंत वातावरण किंवा राजकारण बघताना आमच्या या वाळवा तालुक्याचे नेतृत्व करणारे म्हणजे जयंत पाटील. आणि त्यांनी आजपर्यंत जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, या राजकारणात जे उमेदवार देतील ते निवडून येतातच, असं आजपर्यंत त्यांचं ठाम आहे. आणि हे उमेदवार निवडून का येतात किंवा जयंत पाटील ह्या उमेदवारांना उमेदवारी तरी का देतात,
तर जयंत पाटलांचं नेतृत्व जे आहे ते आमच्या गावात विकास करणार आहे. त्यांनी आजपासून आमच्या गावातले रस्ते म्हणा, शाळा असतील, स्मशानभूमी, घाट, पेयजल, चाव्या, हे सगळे काम त्यांनी आजपर्यंत चांगल्या प्रकारे आमच्या गावात केलेलं असल्यामुळं आम्ही जे जयंत पाटील साहेब जे उमेदवार देतात त्यांना येथील जनता मतदार त्यांना निवडून देतात. ह्यासाठी आज उमेदवार म्हणून जिल्हा परिषदसाठी कांता वाटेगावकर यांची निवड केलेली आहे. तर रुपाली सपाटे हे मागील 5 वर्षात ते उमेदवार होते. पंचायत समितीच्या त्या ताकारी गणातून ते उमेदवार होत्या. त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. म्हणून त्यांची पोच म्हणून त्यांना परत एक वेळ उमेदवारी दिलेली आहे. त्यांनी कोरोना काळात म्हणा, महापुरात म्हणा, स्वतःचं घर निवासस्थान म्हणून त्यांनी रुग्णासाठी दिलेलं होतं. आणि ह्यासाठी समाजकारणात ही माणसं सक्रिय आहे. सक्रिय आहे, म्हणून हे उमेदवार निवडून येतात. आताच्या घडीला काय स्थिती आहे? किती काय वातावरण आमच्या गावातलं चांगलं असते. हां. आणि आजपर्यंत वातावरण साहेबांना चांगल्या प्रकारे आम्ही इतर गावापेक्षा चांगलं लीड देतो. म्हणून आमचं गाव हे लीड गाव आहे असं मानलं जातं. तसंच या आताही राहील. राहणारच. धन्यवाद, आपण वेळ दिला. आभारी आहे. जिल्हा परिषद ताकारी गणामधून रुपाली सपाटे ताई आपल्या जिल्हा परिषदेत उभा राहिलेल्या आहेत. तसेच झेडपीमधून कांतामाई उभा राहिलेल्या आहेत. त्या अतिशय सक्षम अशा उमेदवार असून त्यांना निवडून दिल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारे काम करतील आणि आम्हाला काम करतील असं वाटतंय त्यांना? हो हो अगदी, कारण आमच्या साहेबांनीच त्यांना संधी दिलेली आहे. बरं. साहेबांनी संधी दिल्यामुळे साहेबांचं इथं काम आहे का? जनसंपर्क आहे का? काय सांगा? साहेबांचा अतिशय आमच्या गावावरती तर अतिशय मोलाचं आणि चांगलं असं मार्गदर्शन आहे. आणि बरीचशीच कामं जे काही कामं झालेत बनेवाडी गावामध्ये ती साहेबांनीच केलेत. 99% म्हटलं तरी चालेल. आणि विकास कामाच्या संदर्भात काय महिलांसाठी काय म्हणताय तुम्ही? महिलांच्या सक्षमीकरणासाठी तर विधवा पेन्शन असू दे, नंतर प्रत्येक कुटुंबात जाऊन त्या महिलेशी संपर्क साधून त्यांनी अडीअडचणी पाहिल्यात आणि त्यांना बरीचशीच अशी कामाची संधी किंवा आपल्या म्हणजे विकास कामं जी आहे, काम आहेत, ती केलेली आहेत. आता ह्या उमेदवारांच्याकडे तुम्ही कसं बघता? एकंदरीत तुमच्या गावात वातावरण आहे का त्यांच्या बाजूनं, किंवा एकंदरीत त्यांना निवडून देतील असं वाटतंय का? तसं वातावरण आहे? हो, दोन्ही पण कार्यकर्ते आहेत ते म्हणजे जे उभारलेले उमेदवार आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने, आधी रुपालीताईंनी तर खूप कामं केलेलीच आहेत. माईंचं पण ह्या वर्षी उभा राहिल्यात, पण त्यांचा पण गावाशी संपर्क आहे, सपोर्ट आहे आणि माई निवडून येतील आणि रुपालीताई पण येतील अशी आमच्या गावाकडून 100% होईल मतदान. त्यात म्हणजे तुम्हाला खात्री आहे? खात्री. दुसऱ्या बाजूला समोर काँग्रेस आहे, ते उमेदवार कधी इकडे आलेत का, किंवा त्यांचं काय काम इथं आहे का? उमेदवार आलेले आहेत, थोडंफार झालं असेल काम, पण नाही असं म्हणू शकत नाही. कामं झालेली आहेत, पण ठराविक लोक आहेत अशी की म्हणजे तेवढ्या ताकदीने ती झालेली नाहीये. बोरगाव जिल्हा परिषद मतदारसंघ ताकारी गणामध्ये मी आहे. गोंडवाडी गावच्या भागात आहे. इथले स्थानिक नागरिक आहेत, संध्याकाळच्या वेळेला आहेत ते बाहेर. काय सांगाल, एकंदरीत जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आहे, इथले उमेदवाराचं असतील, विकास कामाच्या अनुषंगानं कोण उपयोगी येते, काय सांगा? आता वास्तविक पाहता असं आहे की आमचे जयंत पाटील साहेब हिने आमच्या गावामध्ये तसा बराच विकास केलेला आहे. म्हणजे आमच्या गावापासून म्हणण्यापेक्षा की असं आमच्या वाळवा तालुक्यात तसा विकास जयंत पाटील साहेबांचा भरपूर आहे. आता आमच्या गावामध्ये घाट म्हणा, वाचनालय म्हणा, पाण्याची स्वच्छ पाण्याची टाकी म्हणा, अशा विविध सोयी केल्या त्या साहेबांनी. आणि ग्रामपंचायत म्हणा, 2 शाळा अशा मराठ्या बांधल्या व्यवस्थित. ग्रेनेजचे काम वगैरे झाले, साहेबांनी केले. आजच्या घडीला जिल्हा परिषदेची निवडणूक लागली, तर उमेदवार म्हणून तुम्ही कोणाला संधी देणार आहे, किंवा एकंदरीत गावात वातावरण काय? आता तसं वास्तविक आता जिल्हा परिषदला आणि ह्याला पंचायत समितीला आमचे कांताताई वाटेगावकर आणि रुपालीताई सपाटे असे 2 उमेदवार साहेबांच्या बाजूने उभे राहिले. पण तसं पाहता तर आता जास्त कल म्हणायला गेलं तर जनतेचा विकासाकडे जाणार. आता तसं पाहता गेले तर आम्ही साहेबांचा तसा विकास पण आहे, भरपूर साथ पण आहे. प्रत्येक गावी येणे जाणे, देखभाल करणे म्हणा, असं वास्तविक पाहता आमचा जास्त कल साहेबांच्या बाजूने जाणार. आणि भरभरून तुतारीला साथ आहे, गावाचा प्रतिसाद पण चांगला आहे.
प्रत्येक प्रचाराला पण प्रतिसाद एक नंबर आहे सगळीकडून. तुमचे सहकारी जे आहेत ते तुतारीला इथं मतदान होईल असं म्हणतात. तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतंय? इथं मतदान होताना कोणा आघाडी येईल? तुतारी घेणार आघाडी. का कारण काय? त्यांचं कामच तसं, साहेबांचं काम असल्यामुळं 100% तुतारीचं काम होणार. तुतारीचं काम. काम होणार. तुमचा काय अनुभव आहे? काय सांगाल तुम्ही? राजकारणातले अनेक पावसाळे तुम्ही बघितले. आता असं आहे की आमचे आमदार जयंत पाटील यांच्या माध्यमातून बरीच कामं केलेली आहेत. त्यामुळं इथं तुतारीशिवाय पर्यायच नाही. दुसऱ्या बाजूला काँग्रेस पण आहे, तर काँग्रेसनं पण उमेदवारी दिलेली आहे. त्याकडे कसं बघताय? ते त्यांचे काम करणारच की त्याचा काही विषय नाही. त्यांनी पण दिलेले आहे. तुम्हाला काय वाटतंय? आघाडी आहेत पण सगळा कल म्हणजे साहेबांच्या बाजूनं सर्व कल आहे. मध्ये का? तुतारी. तसं का? कारण काय? कारण का साहेबांची विकास कामे भरपूर आहेत. केले तिथे विकास काम? भरपूर काम आहे. रस्ते आहेत, घाट आहे, मंदिरांची कामं आहेत, ती ग्रामपंचायतची कामं केली, ती जिल्हा परिषदेची सारी कामं केली, ती सगळे दलित वस्तीची कुणाला कुटुंब ही काय असेल ती सगळी बांधून दिलेलं आहे. कुणाची ती घरांची कामं ही वगैरे सगळे केलेलं आहे. त्यामुळे साहेबांनी तुतारीला हे काम चांगलं आहे. वातावरण म्हणजे काय आहे आता आमच्याकडे बरे म्हणजे टोटल सगळ्यांचा कल साहेबांच्याकडे आहे तुतारीला. आणि जे शीट आम्हाला आत्ता भेटल्या ते आता पहिल्यापासूनच म्हणजे बापूगिरूंच्या काळापासूनच बऱ्यापैकी म्हणजे आया बहिणींची रक्षण करणे हे बऱ्यापैकी बापूंनी भरपूर केले. आता वारसा त्यांचा आता त्यांच्या सुनबाई उभा आहेत, कांतामाई वाटेगावकर. त्यांनी जर आपण निवडून दिलं तर आमच्याकडे सुद्धा बऱ्यापैकी विकास साहेबांनी भरपूर केला आहे. राहिलेला विकास ते पण करू शकतात. हो 100%. विरोधात काँग्रेस आहे. काँग्रेसनं पण इथं उमेदवारी दिल्या. त्याकडे कसं बघतात? नाही, आमचा पूर्णपणे कल हा साहेबांच्याकडेच आहे. साहेबांच्याकडे. हो. जरी काँग्रेसनं दिले असते तरी इकडं तुतारीला शंभर- आघाडी येईल असं वाटतं. आघाडी. एकंदरीत जयंत पाटलांचं काम इथं आहे का? किंवा त्यांच्याच अनुषंगाने इथे विकास कामं झाली? भरपूर कामं केलेत साहेबांनी. घाटाचं काम केलंय, पाण्या टाकीचं काम केलंय, ग्रामपंचायतीचं, शाळेचे काम झालंय, आमच्या इथं रस्त्यांची कामं झालीत. म्हणजे हे जे विकास कामं आहेत त्या अनुषंगानं इथल्या उमेदवारांना संधी मिळेल असं वाटतं? हो 100% संधी मिळेल. आरक्षित मधून सीट भेटली. हां. आम्हाला पण बरं वाटलं की बाबा बापूंच्या घरी सीट भेटली. त्यांचं काम पण पहिल्यापासून भरपूर आहे. जुन्या लोकांना काही सांगायची गरज नाही की बाबा बापूने आमच्यासाठी काय केलंय वाड्या वस्त्यातनी वगैरे. पहिल्यापासून त्यांचं काम पण चांगलं आहे. नागरिकांशी आपण बोलतो इथं. ते नागरिक संधी कोणाला देणार यावर बोलण्याच्या अगोदर विकास कामं कोण करते, अडीअडचणीला कोण उभा राहतंय आणि त्या अनुषंगानंच आम्ही उमेदवारांना संधी देणार असल्याचं म्हणतात. एकंदरीत या जिल्हा परिषद मतदारसंघात फिरत असताना मला राष्ट्रवादी शरद पवार चंद्रगट आघाडीवर असल्याचं किंवा त्यांना अनुकूल वातावरण असल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसतंय. काही दिवसांवर मतदान आहे, पाहूया काय होते नेमकं. सध्या मी इथंच थांबतो. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.